मंडळी, भारतामध्ये मान्सून आलेला आहे, पण मग पाऊस का पडत नाही? त्याचं मी तुम्हाला कारण सांगतो. तर बघा, भारतामध्ये 1 जून ते 15 जून या दरम्यानमध्ये दरवर्षी 53 मिलीमीटर पाऊस पडतो. पण यावर्षी किती पडला? फक्त 19 मिलीमीटर पाऊस पडला. म्हणजे जवळपास 64% भारतामध्ये यावर्षी दरवर्षीच्या प्रमाणामध्ये यावर्षी कमी पाऊस पडला. मग याचं काय कारण आहे? मी तुम्हाला ते सांगतो. तर बघा मंडळी, आपल्या डोक्यावर आकाशामध्ये खूप सारे वारे वाहतात आणि त्या वाऱ्यामुळेच आपल्या भारतामध्ये मान्सून येतो. तर बघा यावर्षी काय होत आहे, पश्चिमेकडील वारे खूप जास्त वारे वाहतात. म्हणजे त्यांची खूप ताकद आहे वारे वाहण्याची पश्चिमेकडे. मग त्यामुळे काय होत आहे, आपल्या भारतामध्ये जो मान्सून येत आहे, तर त्या मान्सून आणणाऱ्या वाऱ्यांना खूपच अडथळा येत आहे त्या पश्चिम वाऱ्याकडून. समजा मी तुम्हाला एक उदाहरण देतो. तर बघा एका रस्त्यावर ट्रॅक्टर जात आहे या साईडनं आणि खूप स्पीडनं जात आहे आणि पुढून एक ट्रॅक्टर येत आहे. आता काय होणार, दोन्ही ट्रॅक्टरची स्पीड कमी होणार कारण दोन्ही जवळ येणार आहेत. मग स्पीड कमी होणार कारण दोघांना अडथळा निर्माण झालाय. तर तसंच मग वाऱ्यांचं पण आहे. पश्चिमेकडील वारे खूप जास्त वेगाने असल्यामुळे भारतामध्ये जे वारे मान्सून घेऊन येतात, तर त्या वाऱ्यांना अडथळा निर्माण होतो. तर बघा मंडळी, या वाऱ्यांच्या भांडणामुळे भारतामध्ये खूपच शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. खरीप पिकाच्या पेरणीवर नुकसान होत आहे. म्हणजे उशीर होत आहे खरीप पिकाच्या पेरणीसाठी. तर बघा मंडळी, आता शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे, की हे वारे काही दिवसांनी कमकुवत होतात आणि पश्चिमेकडून येणार आहे. नंतर मग भारतामध्ये पुन्हा मान्सून म्हणजे पाऊस पडणार. पण हा थांबलेला मान्सून किती दिवस थांबतो हे आपल्याला काही सांगता येणार नाही. तर शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार आपल्या जो जूनचा लास्टचा आठवडा आहे, तर त्यामध्ये आपल्याला भारतामध्ये पाऊस पडू शकतो, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. आता बघूत काय होतं काय नाही. तर मंडळी, तुम्हाला माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.